962 जल्ला मेला हा हिशोब जुळतच नाहीये. अहो जरा बघता का हो. अर्धा तास डोकेफूड केली, आता खरंच डोकं फुटून जाईल हो. अहो बघा ना हो, असं काय करता. तुम्हाला जरा सुद्धा दया येत नाही का हो माझ्यावर. अहो ऐकताय का. हा ऐकतोय. बोल बोल काय बोल, आता मेंटल होऊन जाईल मी. तू मेंटल आणखी का बरं. तुम्ही काय करता, माझा इथे हिशोब जुळत नाही. कसला हिशोब करते. तुम्ही सारखं झोपून राहू नका. आलं लक्षात. जरा 2 मिनिटं पडीन म्हटलं तर कटकट तुझी सुरू झाली लगेच. 2 मिनिटं चांगले 2 तास पडूनात. 2 तास. अगं मी घरी आलो 2:15 वाजता आणि आता वाजताय 4. सांग बघू किती वेळ झाला. आधीच या हिशोबाने माझं डोकं फिरवलंय, त्यात अजून गणित घालत बसू नका मला. ह्यात काय गणित आहे. 4 - 2.25 इतका साधा हिशोब आहे. मग सांगा बघू उत्तर. हे त्यात काय एवढं. 4 - 2 and quarter म्हणजे हे तू भलत्या वेळी काहीतरी विचारू नका. कळलं. कळलं. काय कळलं. तुला काय वाटलं 4 - 2.25 मला करता येत नाही. मग सांगा ना. मी सांगणार नाही. दिस इज टू मच. जरा रेस्ट घेईन म्हटलं तर कटकट सुरू तुझी. यात कटकट कसली. माझं डोकं फिरलं म्हणून काय माझं फिरवशील. तुम्ही ना बायका म्हणजे खरंच ग्रेट आहे. तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू, पण हे लेक्चर स्टार्ट करू नका बायकांवरचं. विल यू प्लीज स्टॉप नाऊ. अहो ते चिडताय कशाला उगीचच. उगीचच. वा रे वा म्हणे उगीचच. आणि मी काय लेक्चर देतो. बाहेर ऐकणाऱ्यांना काय वाटेल. काय वाटायचं ते वाटू दे त्यांना, पण तुम्ही असे चिडू नका हो. तुम्ही चिडलात ना की शूर पुरुष वाटता इतिहासातले. टाका तलवार मॅनात टाका. नॉनसेन्स. आता कसे छान दिसतात शांत बसल्यावर. हे काय. हे चित्र इथे कुठून आलं. आणि या चित्रांच्या जागा कशा बदललेल्या. तुला 1000 वेळा सांगितलं या चित्रांना हात लावू नको म्हणून. मी सांगितलं मी नाही बदलल्या. खोटं बोलू नको वर. 2 महिने झाले चित्र आणून. मी कायम हे चित्र तिकडे आणि ते चित्र इकडे लावतो आणि तू हळूच केव्हा तरी जागा बदलून ठेवते. तुम्हाला सांगितलं ना मी नाही बदलल्या म्हणून. मग कोण भूत येतं जागा बदलायला. एक तर घरात आपण 2च माणसं आणि तरी तू बेधडक सांगतेस मी नाही बदलत म्हणून. आता बघ कशी छान दिसतायत ते. आता पुन्हा हात नाही लावायचा याला. साधी सिमेट्री कळत नाही तुला. ठेवलत ना बघून तर परत म्हणाल मीच बदलते. पण 9 - 62 नव्हे 63च. कसे कसे काय. 9 - 63 कशावरून. हत्ती घोड्यावरून. तू ना एवढी ही असशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आता ही काडीपेटी घे. ह्यातल्या काड्या मोज. एकदा 9 काड्या परत 9 काड्या असं 7 वेळा करून बघ आणि मोज 62 की 63. मी का मोजू, तुम्ही मोजा. कमाल आहे तुझी. तूच म्हणतेस 9 - 62 काड्या मी मोजू. तुम्ही पण म्हणता की 9 - 63 म्हणून. बरोबरच आहे मग माझं. कशावरून. आता तुझी अति झाला. बास झाला आता. हे बघा, आपण 9 - 62 की 63 ठरवलं म्हणजे हा वादाचा मुद्दा. बरोबर कोण हे आपल्याला ठरवायचं. मग काड्या मी का मोजायच्या. आणि दुसरं म्हणजे ह्या काड्यापेटीवर असं लिहिलंय यात फक्त 50च काड्या आहेत. मग कसं मोजणार. तुझं डोकं आहे की खोकं आहे. दुसरी पेटी घेऊन यायची की. अहो दुसऱ्या पेटीत पण 50च काड्या असणार ना. अगं पण दोन्ही मिळून 100 काड्या होणार ना. मग त्यातल्या मोजता येतात 62 की 63. लक्षातच नाही आलं. सॉरी. पण आता आणखी काय. घरात दुसरी काड्यापेटी नाहीये. घरात दुसरी काड्यापेटी नाही. अगं काय संसार आहे की काय.
हे बघा, या छोट्याशा काड्यापेटीवर तुम्ही माझा संसार ठरवू नका. असं असेल ना तर उद्या मी 7,552 काड्यापेट्या घेऊन येते. पण ठरवा माझा संसार. माझे आई तुला नमस्कार असो. पण याने उत्तर नाही ना मिळत. 62 की 63? आता हा गाढवपणा बास झाला तुझा. तुमचे मुद्दे संपलेले दिसत आहेत. शिव्या द्यायला लागलात ते. आईला गाढव ही काय शिवी आहे? परत शिवी? कुठे शिकला तसं बोलायला? आईला म्हणजे ही पण शिवी? अगं तुझी ती मैत्रीण नाही का आलेली परवा, ती म्हणाली आईला काय मस्त पिक्चर आहे त्या मीना कुमारीचा म्हणून. तिला म्हणायचं असेल तर म्हणू दे, पण तुम्ही अजिबात म्हणायचं नाही. असे कसे बदलला तो तुम्ही? हे अगं रडू नको. तू रडलीस ना की मला कसं तरी होतं. तूच बघू डोळे. तर नाही हा म्हणणार मी आईला. अगं कशी छान दिसतेस. इश्श, काहीतरीच तुमचं. खरंच तसंही ना आपण उगाचच भांड. आता काहीतरी आपण मस्त काहीतरी असे गप्पा मारू. काय बरं बोलावं? हा, आपण आपल्या त्या बोरिवलीच्या घराबद्दल बोलूया. तिथे सजावट कशी करायची, बाग कुठची करायची. हे आपण असं करू, आपण गुलाबाची बाग करू. तिथे बाग असली की कसा वीकेंड एकदम झकास जातो. पण त्यापेक्षा आपण असं करूया का, आपण आठवडाभर तिकडे राहू आणि सुट्टीच्या दिवशी येत जाऊ इकडे. जरा चेंज. हे नाही जमायचं. मी काय बोरिवलीवरनं ऑफिसला येऊ आणि शिवाय सुट्टीचे दिवस इथे गिरगावात काढायचे म्हणजे आयला मरणच आहे सालं. काय म्हणाला? आपण नेहमी करतो तेच बरोबर आहे. आठवडाभर इथे गिरगावात, शनिवार रविवार बोरिवलीला. ते म्हणत नाहीये मी. तुम्ही पुन्हा शिवी दिली. आली असेल चुकून. आता ना हे सगळं कॉमन झालंय. काटेकोरपणे एवढं बघत जाऊ नको. घरात असल्यावर ना पोर्टात असल्यासारखं वाटतं अगदी. बरं चल आटप बघू लवकर, नाही तर लावशील आणखी तासभर. कशाला? तुझा आटपायला. कुठे जायचंय? आता मात्र तुझी कमाल झाली हा डिंगो. डिंगो म्हणू नका, कुत्र्याचं नाव आहे ते. पण मला आवडतं डिंगो म्हणायला. डिंगो डिंगो. नका हो, मला नाही आवडत ते. बरं तू चिडू नको. तू चिडलीस ना की फार छान दिसते. तसं नाही ग. म्हणजे मी छान दिसत नाही? नाही नाही छान दिसतेस, पण जरा विषय वाहत चाललाय ना. बरं आज वार कुठचा आठवतोय? शनिवार. आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? झाली असतील 3-3.5. म्हणजे तुला तेही आठवत नाही? आठवतंय, त्याचं काय बोला. मग लग्न झाल्यापासनं दर शनिवारावर आपण कुठे असतो? कुठे? बघ अजून तू चिडलेलीच आहेस. अगं बोरिवलीला नसतो का? असेल. असेल काय? तू आता वैताग देऊ नको. आटप चल लवकर. मी येणार नाही. येणार नाही म्हणजे? म्हणजे आय एम नॉट कमिंग विथ यू. मैं आपके साथ नहीं आऊंगी. बस 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 झालं. का? कारण काय? माझी मर्जी. तुझी मर्जी? आता हे काय नवीन प्रकरण? लग्न झाल्यापासून या आधी अशी नाही वागलीस कधी ते? मी येणार नाही. आता तू जास्त शहाणपणा करू नको. मला शिव्या देऊन अजून चिडवू नका. का? काय करशील काय? काय करशील विचारता? थांबा, दाखवते काय करायचं. ही बघा, ही भरलेली बॅग आहे ना, ती मी फेकून देईन. बस बस ते इकडे जवळ बॅग आहे ती. चला तुला एकटीला राहायचंय ना. एन्जॉय युअर थ्रिल. विश यू ऑल द बेस्ट. आईला खरंच गेले. अगदी जाम चिडले तर. मनात नक्की म्हणत असणार असा धडा शिकवतो. पण मी तरी काय करणार हो. मी काही हिऱ्याची कुडे मागितली नव्हती. म्हटलं जरा एकटं राहावं, तेवढीच जरा थ्रिल. सगळ्या नवऱ्यांचं ना हे असंच असतं. बायको जवळ असली की ह्यांना वाटतं आपण म्हणजे पुरुषोत्तम आणि बायको पायाची दासी. शिवाय सुखाचा सुद्धा कंटाळ येतो कधी कधी. म्हणून आज जरा भांडलेच. आता मजा. आता मी ए जरा हे दे, ए जरा ते दे म्हणायला कोणी नाही. स्वातंत्र्य, संपूर्ण स्वातंत्र्य. अगदी 15 ऑगस्ट 1947. आता फक्त मजा. तुम्हाला कल्पना असेलच, पण नवऱ्यांचं प्रेम म्हणजे बाप रे. हेच नव्हे, पूर्वीच्या काळी बायकांना माहेरी पाठवत महिनाभर विरह. गंमतच असेल नाही? म्हणजे नवऱ्याचा कंटाळा आला म्हणून माहेरी जायचं. महिनाभर नवऱ्यापासनं लांब राहायचं आणि परत त्याचीच आठवण वाढत बसायचं. 3 वर्षानंतर एवढा एकटेपणा आला.
आता अजिबात यांची आठवण काढायची नाही. मनाला येईल तसं वागायचं. फॉरगेट द पास्ट, डोंट थिंक ऑफ फ्युचर, टेक प्रेझेंट, टेक लाईफ ॲज इट कम्स. आता फक्त मजा 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 मजा. पण करू काय? हा, मैत्रिणीला फोन लावते. हॅलो हॅलो सुशे. अगं मी सवी. कोण सवी? अगं सवी सवी सविता. हा, आठवण ना. अगं तुझीच काढायची. आज मी एकटी आहे. चल, चावटपणा नको हा. अगं तू ये लवकर. ते ठरवू का नंतर? तू चल ये लवकर. नाव आय एम फ्री. शी. हो, काय करताय काय? आय एम सॉरी. काय नाही. ते इथले ती जागा इथे आणि हे चित्र तिकडे लावतो फक्त बस. का? का म्हणजे मला ही चित्र इथे आवडत नाहीत म्हणून. पण तुम्हाला कोणी सांगितलं? मला कोण सांगणार, मीच बदलतो नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे? म्हणजे मी जेव्हा इथे येतो ना तेव्हा ही चित्र अशीच असतात, म्हणून मी त्यांची जागा बदलतो. तुम्ही इथे येता नेहमी? हो. का? मला कधी दिसलं नाहीत ते? अरे होय, तुम्ही पण मला इथे कधी दिसला नाहीत ते. म्हणजे तुम्ही चोरात, चोरून आमच्या घरात शिरता? तुमच्या तुम्ही म्हणजे तुम्ही इथे आहात? कमालच आहे. मला वाटलं माझ्यातला अंतरात्माच बोलतोय की काय. त्याचं काय आहे ना की मी जेव्हा इथे येतो ना तेव्हा असा विचार करत येतो की या घराचे मालक मालकीण मला काय प्रश्न विचारतील. मला वाटलं तसंच काहीतरी चालू आहे. सॉरी. वा, बरेच सभ्य दिसता. चोर एवढे सभ्य असतात वाटलं नव्हतं. बाकी तुमची पण कमाल आहे. मी चोर आहे हे माहीत असून सुद्धा मोठ्या धिटाने बोलताय. म्हणजे तुम्ही खरंच चोरात? अगं आई ओ गं! आई, ओ आईला हाक मारू नका हो. त्या येणार आहेत का इथे? आणि मी चोर नाही. वा, दम देता. आधी दुसऱ्याच्या घरात शिरता, परत इकडचं सामान तिकडे करता आणि वर दम देता. तो पण मालकिणीला. मी ओरडेन, मी जोरात ओरडेन. ओ बाई, कशाला ओरडताय? ओ मी चोर नाहीये हो. अगदी राजरोज तुमच्या घरात आलोय. हे बघा, चावीने दरवाजा उघडून आलोय. तुमच्याकडे चावी पण आहे? आई गं! बाई, आणि कोणत्याही गोष्टीची हलवा केलेली नाहीये. ह्या 2 चित्रांची जागा सोडल्यास. का? का म्हणजे मला ही आवडत नाहीत म्हणून. तुम्हाला आवडत नाही का? नाही. वा रे वा, चोर तो चोर, वरशीर जोर. बाई, तुम्हाला एकदा सांगितलं ना मी चोर नाही. आणि तुम्हाला कायदा माहित नसेल तर सांगतो. इंडियन पिनल कोडच्या 378व्या कलमानुसार हू एव्हर इज टेंडिंग टू टेक द मुवेबल प्रॉपर्टी डिसऑनेस्टली विदाउट दॅट पर्सन्स कन्सेंट टेक्स द प्रॉपर्टी इन ऑर्डर टू सच टेकिंग इट इज सेड टू बी अ थेफ्ट. म्हणजे मी ह्या तुमच्या 2 चित्रांची जागा जरी बदलली असेल. पुरे मला पाणी द्या. नको तुम्ही नका देऊ. मी पोलिसांना बोलवते. अहो, पोलिसांना फोन करताय? ओ बाई, ओ ऐका हो. ओ मी चोर नाहीये हो. ओ बाई, विश्वास ठेवा माझ्यावर. ओ बाई, ओ मी खरंच चोर नाहीये हो. पोलिसांना फोन करणार काय? एवढी हिंमत? हा चाकू बघितलास? 9.5 इंच लांब. एकदा खुपसला ना की सगळी आतडी बाहेर काढून टाकेल. पोलीस इथे आले की त्यांना मिळेल ते तुझं प्रेत थंडगार रक्तात पडलेलं.
आता तू ठरव, टू बी और नॉट टू बी. जगायचंय ना? हो हा. जगायचंय मला. Good. अजून खूप पाहिजे आयुष्यात. मग चल, फोन पासनं लांब हो. चल तिकडे. आणि गडबड करू नकोस. मला माहितीये तुझ्या घरात एकटी आहेस, त्यामुळे मी सांगीन ते ऐकायचं. कबूल? कबूल. पण मला मारू हा. नका. मी तुमच्या ओ बाई 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 ओ बाई ओ बेशुद्ध पडला ती काय? ओ बाई आओ ऐकताय ना? ओ मी खरंच चोर नाहीये हो. कुठे गेला? ओ हे बघा, ओ साधं पेन आहे होय. ओ चाकू कसा असतो मला माहित सुद्धा नाहीये. बाई आहात ना? बाई हो मी खरंच चोर नाहीये हो. विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही खरंच चोर नाही? अगदी खरं? देवा शपथ. अहो तुमच्या आणि माझ्या देवाची शपथ घेऊन सांगतो मी चोर नाहीये. मग आहात तरी कोण तुम्ही? मी सज्जन. अय्या सज्जन. हो का? पण तसे दिसत नाही तुम्ही. तसे दिसत नाही म्हणजे? सज्जन असल्यासारखे. मग मी काय तुम्हाला 420 किंवा डाकू वाटलो? एवढा सभ्य माणसारखा वागलो, चाकू पण नाही बाळगला, तरी पण तुम्हाला माझ्याकडे बघून निदान वाटलं पाहिजे की हा फार फार तर एक कारकून किंवा शिक्षक असेल. अहो तसं नाही. तुम्ही ना निराळे दिसता. निराळे म्हणजे? आता सांगायला गेलं तर प्रत्यक्षात निराळेच दिसता. बाई तुम्ही शब्द कोडी सोडवता का हो? नाही का? तसं बोलताय म्हणून. आहात तसे दिसत नाही, दिसताय तसे वागत नाही म्हणून विचारलं. तसं नाही हो. मग तो 20 साल बाद मध्ये सज्जन दिसला होता ना. हा काय दिसला होता तो. त्यासारखे तुम्ही दिसत नाही. 20 साल बाद सज्जन? हा अहो नाही 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 हो. तो सज्जन वेगळा, तो सिनेमातला. मी खरा सज्जन. बाकी तुमची कमाल आहे. चोर नाही म्हटल्यावर डायरेक्ट ऍक्टर करून टाकलं मला. बरं ते जाऊ दे. आता मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. मी सज्जन खरे. खरे? हा. अय्या काय गंमतच आहे. आता ह्यात कसली गंमत आली आहे? मी काय तुम्हाला खोटे वाटलो? तसं नाही हो. मग? खरे म्हटल्यावर ना हा. मला माझी मैत्रीण आठवली. हा, अच्छा. कुंदा. हा. माझी अगदी जीवश्य कंठस्य मैत्रीण होती. होती? अरे रे. ओ होती म्हणजे आहे. हा, हा, हा. हिंगण्याला होती. अच्छा, अच्छा. 7वी 8वी. हा. गेली 13 वर्ष कुठे असते, काय करते, कुणाला पत्ताच नाही. आणि ही तुमची जीवश्च कंठश्च मैत्रीण? आनंद आहे. ती तुमची कोणी लागते का? कोण? कुंदा? कुंदा खरे, हिंगणे, 7वी 8वी. हा कुंदी ना. हा ती माझी मावस बहीण. हा मावस बहीण? हो. काहीतरी काय बोलता. का? तिचं पण नाव खरेच की. खरंच आहे की. ते माझ्या आजोबांना आहे ना खरे आडनाव प्रचंड आवडायचं, म्हणून त्यांनी माझ्या मावशीला शोधून खऱ्यांकडेच दिली. म्हणून ती कुंदा खरे. पटलं? नक्की पटलं? हा. बरं, तर मी आता तुम्हाला ओळख करून देतो. मी सज्जन खरे. दर शनिवार रविवार तुमच्या फ्लॅटमध्ये येऊन राहतो आणि तुम्ही यायच्या आधी इथून निघून जातो. पण इथेच काय येता? आता मला दुसरीकडे जागा राहायला नाही म्हणून. अय्या मग आठवडाभर कुठे राहता? असं काय करता? बोरिवलीला. बोरिवलीला कुठे? तुमची जागा आहे की नाही बोरिवलीला? हो. तिथे. काय? तुम्ही चक्क आमच्या जागेत राहता आम्हाला न सांगता? तुम्हाला विचारलं असतं तर राहू दिलं असतं मला? नाही. मग पण तरी तुम्ही म्हणता मी चोर नाही म्हणून. बाई तुम्हाला सांगितलं ना मी चोर नाही. इंडियन पिनल कोडच्या 300. हे कळलं हो मला. हा, हा. पण तुम्ही चक्क फुकट राहता स्वतः मालक असल्यासारखे. आता कुणीतरी भाडं भरलं पाहिजेच की नाही? तुम्ही भाडं भरता, मी इथे राहतो. आणि शिवाय मला भाडे करू वगैरे म्हणून घ्यायला काय आवडत नाही. ते कसं अगदी गिळगिळीत वाटते. शी. हो पण आम्ही 3 वर्ष इथे राहतोय. मी पण 3च वर्ष राहतोय. हे बघा, आता ह्यात वाद घालण्यात काही अर्थ नाहीये. इतकी वर्ष मी इथे राहतोय आणि तुम्हाला याची कल्पना नाही. याचा अर्थ मी तुमच्याच कुटुंबातला. आणि कोणत्याही गोष्टीची हलवाहलव केली नाही. ह्यात 2 चित्रांची जागा सोडल्यास त्याचा अर्थ मी सज्जन. बाकी मला वाटलं की तुम्ही इथे नाही आहात म्हणून. मगाशी तुमची गाडी येताना बघितली, मला वाटलं तुम्ही पण गेला असाल म्हणून इथे आलो. वा बरंच निरीक्षण केलंय. क्वाईट इंटरेस्टिंग. येस. बरं, आता आपली ओळख झाली. त्यात कुंदा तुमची मैत्रीण. त्यामुळे आता आपल्यात काही मतभेद असतील तर आपण ते नंतर सोडू. बरं, वाजले किती? 5:30.
हा, 5:30 किती 5:30 वाजले. बाई 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 मी मेलो. माझं मरण जवळ आलं. आता मला नाही कोण वाचवू शकत. अहो मग इथे कशाला आलात? अहो फालतू चेष्टा करू नका हो. ठीक आहे, चेष्टा करायची वेळ आहे. इथे मी भरपूर मोठ्या संकटात आहे. मला वाचवा ना प्लीज. काय करू सांग? अहो माझी पावणे 6ला एक अपॉइंटमेंट आहे हो. मग जावा तुम्ही. अहो जावा काय, अपॉइंटमेंट इथेच आहे. ठीक आहे की येणारा माणूस येईल की इथे. अहो पण येणारा माणूस नाही. हो तुम्ही बरे आहात ना? सत्यवान वगैरे नाही ना? वेळ ठरलेली, मरण जवळ आलेलं, भेटायला येणारा माणूस तो माणूस नाही? अहो तो माणूस नाही म्हणजे ती बाई आहे. काय? मी आधीच सांगून ठेवते, माझ्या घरात असल्या धंदे केलेले मला अजिबात करायचे नाही. अहो तुम्ही डोक्यात राग नका घालून घेऊ. तुम्ही काय मला कुकुला बाळ समजला? अहो डोक्यात राग घालून नका घेऊ. असं वागलात तर मला गळफास घ्यायची वेळ येईल. आणि ती बाई म्हणजे काही तशी बाई नाहीये. तुम्ही शुद्धीवर आहात ना? हं. मगाशी म्हणालात तो माणूस आहे पण तो माणूस नाही. आता म्हणतात ती बाई नाही. अहो बाई नाही म्हणजे ना, ती एक मुलगी आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तिचं पण माझ्यावर आहे. तिला घरी भरपूर त्रास होतो. आज आम्ही तिला इथे पहिल्यांदाच भेटणार आहोत एकटे. त्यात पण तुम्ही कडबडलात. बरं आता मला मदत करा ना प्लीज. ठीक आहे, काय करू? तुम्ही ना तुम्ही मला भाऊ माना. ठीक आहे भाऊ. नको नको नको. ती उगाच 100 प्रश्न विचारत बसेल. तुम्ही काय कराल मनुष्य? तुम्ही ना तुम्ही मोलकरीण व्हा. मोलकरीण? अहो ते नाटकात करतात तसं हो. तुम्हाला सांगतो, त्या मागच्या महिला मंडळात एका मंत्र्याच्या बायकोनी मोलकरणीचं काम केलेलं. पहिलं पारितोषिक. तासात 2 तासाचा प्रश्न आहे हो जरा. प्लीज प्लीज. पण मोलकरीण म्हणजे? मला माहितीये तुम्हाला त्रास होईल, पण थ्रिल पण आहे की नाही? थ्रिल आहे? मग करेन मी. मग एक काम करा, एखादा जुनासा ड्रेस घालून या. जुना ड्रेस घालू? तुम्हाला ह्या कपड्यात कोण मोलकरीण म्हणेल? मग आता तुम्ही एक जुनासा ड्रेस घाला, असे केस बीस विस्कटा, आणि काय कराल, ती इथे आली ना की 5 मिनिटांनी आपलं हाक मारा, साहेब भांडी झाली, आता काय करू? कळलं? रिपीट करा बघू. साहेब भांडी झाली, आता काय करू? व्हेरी गुड व्हेरी गुड. साहेब भांडी झाली, आता काय करू? वा वा वा, छान छान छान. ओ साहेब भांडी झाली, आता काय करू? ओ इथे व्हेरिएशन घ्यायची वेळ आहे का? वाजले किती? तुम्ही जा ना लवकर. काय ग तुझं काय इथे? हो गरीब विद्यार्थी आहे साहेब. मग मला आता काय मदत नाही करायची. असं काय करता, काहीतरी मदत करा. नाही, मला आता काही मदत करायची नाही. ठीक आहे, वेळ मदत मागायची, संध्याकाळ झाली. सकाळी शाळा असते, मग कधी येणार मदत मागायला? हे मला माहित नाही, मला आता मदत करायची नाही. अहो आई बिछाण्यावर पडून आहे, बाबांची दृष्टी अधू आहे, त्यामुळे त्यांना नोकरी गेलेली आहे. अगं तुला बोललो ना मला मदत नकोय म्हणून. जा बघू इकडनं. असं काय करता साहेब? एवढीच मदत करणं शक्य नसेल तर उदबत्ती घ्यायला या. ही बघा ही बघा ही बघा. ओ ही गुलाब, यात कस्तुरी, सगळ्या आहेत. कुठली पाहिजे बोला. अगं मी त्या उदबत्त्यांचं काय करू? तू जा बघू हो, इकडनं. विकत घ्या, काहीतरी मदत करा साहेब. नकोयत मला त्या उदबत्त्या. काय करणार मी त्याचं? वहिनी साहेब खुश होतील साहेब. इथे वहिनी कुठे? नको ग बाई मला त्या अहो, उदबत्त्या. जा जा जा. साहेब खुश होतील. काही गरज नाहीये, तू जा इकडनं. जा जा जा. ओ साहेब घ्या ना, हो काहीतरी मदत करा. मराठी माणसांची मदत नाही केली तर काय होईल महाराष्ट्राचं? केली, मराठी माणसाला मदत केली. जा आता. धन्यवाद. हा. किती वाचली?
कशी दिसतीये? एवढं चांगलं दिसायची गरज नव्हती, पण ठीक आहे चालेल. काय कटकट आहे, बेल वाजून भिका मागताय. एकदा बोललो ना तू आहेस. ये 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 ये. अगं मगाशी ती उदबत्तीवाली आली, मला वाटलं तीच आहे. ये ना बस. अय्या काय छान ब्लॉक आहे रे तुझा. मग अगदी ना माझ्या मनात होतं तसं आहे. नक्की हो मग तुला झालं. सांगू मला ना असं वाटतं की मी इकडे कधीतरी आले होते. इथे हो का? म्हणजे बघ हा. हा दरवाजा, ही खिडकी, हो. हा पडदा, बर. ही खुर्ची, अरे ही उशी पण सगळं कसं बघितल्यासारखंच वाटतंय. होय काय? हा मीही अशी उभी होते, हातात सुगंधी पुष्पमाला घेऊन, आणि तो आला पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून आला, टबडक टबडक टबडक, आणि त्याने मला विचारलं काय वाटतंय. काय वाटतंय? मी म्हटलं वाटतंय असं वाटतंय की इकडून हलूच नाहीये. अगं मग नको हलू, आहेस तशी उभी राहा. एक वेळ सूर्य चंद्र तारे होतील, पण तू इथनं हलू नको. झालं आई बाबा आले ना सूर्याची पिल्लं दाखवते. पण खरंच हा खूप सुंदर लावलाय तुझा ब्लॉग. अरे अगदी एखाद्या बाईने लावल्यासारखं वाटतोय. बाईनेच लावलाय म्हणजे? म्हणजे आपण समजायचं की बाईने लावलाय. आपण असं समजायचं. फक्त समजायचं, लावलेच नाही. बर मी आतमध्ये किचन मध्ये बघून येऊ. तुला किचन बघायचंय? हो. खरंच बघायचंय? हम्म. बरं ठीक आहे बघ. अरे ये. आतमध्ये बाई आहे. बाई 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 ती मोलकरीण. तू इथे येणार ना, म्हटलं चहा पाण्याला बरं पडेल म्हणून. ही मोलकरीण हो चांगली आहे, फारच चांगली आहे म्हणूनच म्हंटल. तू उगा मी तुला सांगते, मी इथे यायला हवी असेल तर ती इकडे नको. तू उगाच आता डोक्यात राग करून घेऊ नको ग. तू बस बघू, येऊन दमली असशी. मी तुला परत सांगते हा, मी इथे यायला हवी असेल तर ती इकडे नको. आणि काय रे, किती दिवस झाले मोलकरीण वगैरे येऊन बोलला नाहीस कधी. हार संशयी बाई तू. किती दिवस कुठे, हे आपले आता 15 मिनिटं झाली. 15 मिनिटं. मी पण पहिल्यांदाच बघितलं. काय म्हणाला? तुला आठवतं आपण एकदा समुद्रावर बसलेलो असे, तिथे आपल्याला माझा मित्र भेटलेला फडके. त्याने माझ्या पाठीवर जोरात थाप मारलेली. आठवतंय? आपण अंधारात बसलेलो. आठवतंय? न आठवायला काय झालं. फडके म्हणतोय मी, फडके. मी पण फडकेच म्हणते. हा तर त्याने हिला पाठवलं. म्हणे हिची आई त्यांच्याकडे 10-12 वर्ष कामाला होती. म्हणलं चांगली आहे, ठीक आहे. असं होय. अगदी तसंच नाही, तुला प्रॉब्लेम असेल तर आपण काढून टाकू. साहेब भांडी झाली, आता काय करू. अरे शुद्ध बोलते की. सांगितलं ना, चांगल्या घरची आहे. फडके म्हणाला. हा बरं, चहा झाला असेल तर घेऊन ये, आणि सोबत खायला पण आण काहीतरी. अरे तिला कसं माहित असणार खायला वगैरे, शिवाय इकडे कोण आहे बनवायला. केवढा संशय. इथे कोण आणणार आहे, कोण करणार आहे. कधीतरी कोणतरी आपलं आणून देतं, नाहीतर मीच आणून ठेवतो. बराच व्यवहारी आहेस. मग साहेब चहा. मॅम घ्या ना. कसा झालाय? मस्त. आमच्या आई धनुकर काका आहेत, त्यांचा मसाला वापरलाय मी. मस्त. बरं काय नाव काय तुझं. सविता. सविता फारच मॉडर्न नाव आहे तुझ्यासारखंच. बरं नवरा काय करतो तुझा. गिरणीत कामाला आहे कुठेतरी. फडके म्हणाला. हो गिरणीत कामाला आहे. मग तू ही अशी कामं कशाला करतेस. बरं ते जाऊ दे, घरात किती माणसं आहेत तुझ्या. 5. कोण कोण. मी. हा. माझा नवरा. बर. माझी सासू. हा. नणंद आणि दीर. झाली 5. बरं दीर काय करतो मग तुझा.
शाळेत जातो. किती वय आहे तुझं? माझं असेल 25. लग्नाला किती वर्ष झाली? 3. मग मुलं वगैरे किती आहेत? इश्शा! अगं तू पण काय विचारतेस? 3 वर्षात कितीशी मुलं होणार? पण ती लाजली किती कोण ते बघ ना तू. अगं तू पण मला वाटलं मी आपला माझ्याच घरी आलो. चालू दे, चालू दे. कमाल आहे. कधी पण येतात. पण कमालच आहे हा. आता ह्यात कसली कमाल? समोर काय म्हणतोस तू पण अशीच लाजशील वगैरे. त्याला काय झालं? म्हणे त्याला काय झालं आणि शिवाय हा कोण मध्येच येऊन चढमडला. अगं तुला रिसीव्ह करताना दरवाजा उघडा राहिला. आला असेल चुकून. पण किती ऑकवर्ड. हो. परत नको असंच आवडतं. बरं ठीक आहे. बरं चल मला तू आपली बेडरूम दाखव. बेडरूम हा हे बघ हे इकडे बेडरूम आपली. तू आज जा मी बघून येतो.